चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज मॅडम महत्वाचा अध्याय घेत आहेत, 21 आणि 22. तर सुजाता मॅडमना खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत आणि महत्वाचं सगळं काही कळत चाललेलं आहे. तर सुजाता मॅडमना म्हणते मी आता सुरू करा, जास्त वेळ न घेता. आज मी पिरॅमिड मध्ये गेले होते. ओके, नमस्कार जस्ट सर्वांना. आता. हा. हा. पिरॅमिड मधनं जस्ट मी आता आलेली आहे आणि जेवली आत्ताशी एक 5-10 मिनिटं जेवले आल्यावर, आणि कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर पिरॅमिड मध्ये बरंचसं काही आज वाटलं. पुढचा काही संदेश आपण कसं जाऊ शकतो, काय करू शकतो. तर हे जे मॅडम वाचत आहेत त्याचं महत्व आपण जसं बघितलंय, आणि स्वामींनी बऱ्याच ठिकाणी लहरी, सूक्ष्म लहरी, अजून काही शब्दप्रयोग आहे मॅडम? हम्म. सूक्ष्म लहरी, अजून काय काय आहे? संकल्प सूक्ष्म लहरी. नाही, सूक्ष्म प्रकंपने. लहरींचाच शब्द आहे वेगळा काहीतरी. सूक्ष्म लहरी सारखाच शब्द आहे रिलेटेड, तुम्हाला आता आठवत नाही, तुम्हाला आठवलं तर सांगा. तर त्या सूक्ष्म ज्या लहरी हम्म. असतात, म्हणजे आपण जे ऊर्जा ऊर्जा म्हणतो, ते स्वामींनी इथे बऱ्याच वेळा तो शब्दप्रयोग वापरला. त्या अनुषंगाने मला लक्षात बऱ्याच गोष्टी आज पिरॅमिडमध्ये आल्या आणि खूप महत्वाच्या आहेत. आणि लेटेस्ट रिसर्च प्रमाणे औषधं सुद्धा उपयोगी पडणार नाहीयेत. आता जसं आपण बघतो की युग परिवर्तनामध्ये आपल्या या मेथड वेगळ्या पाहिजेत आणि संकल्प आणि सिद्धी होणार, तसंच आजार सुद्धा क्षणात बदलणार. आणि या सगळ्याची शक्ती आपल्या त्या लहरी ज्या आहेत ना, त्यांनी तो शब्द प्रयोग वापरला. म्हणजे मी ऊर्जा म्हणते, ऊर्जा तुम्हाला कळेल, पण स्वामींचा शब्द हम्म. प्रयोग मला हवा होता. तर त्याच ऊर्जा ऊर्जा लहरी किंवा ऊर्जा यांनीच क्षणात फास्ट रिझल्ट आपल्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि हे सगळं खूप माझ्या मनात विचार आलेले आहेत. पिरामिडमध्ये क्रांतिकारक आपले सगळे हे जे टेक्निक्स आलेत, उदाहरणार्थ प्रकाशाचे, हे क्रांतिकारक ठरणार आहेत आरोग्याच्या बाबतीत सुद्धा. तर तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, जे काही सकाळी ध्यानातून करतात ते जीवनात आचरणात आणा. जे आपण प्रकाश बघतो आज, 3 उदाहरणं आहेत दुखणं थांबल्याची कालपासून, की प्रकाश सोडला दुखणं थांबतंय, प्रकाश सोडला दुखणं थांबतंय. तर जे जे विवंचना आहेत, तर सोल ग्रुप मधनं तर कर, सोल ग्रुपचंही तिथे पुस्तक वाचलं, त्याच्यात सोल ग्रुपचं सुद्धा आपण जे वर्किंग सुरू केलंय ना, ते सुद्धा त्या लहरी एकमेकांना जोडल्यात. आता सुजाता मॅडम आपल्या समोर बसल्यात. सुजाता मॅडमचं माझ्याशी कनेक्शन झालंय, सुजाता मॅडम स्नेहलता मॅडमशी झालंय, स्वाती सावंतशी झालंय, सजिता मॅडमशी झाले. हे सगळ्या सगळ्या कनेक्शन्सनी परत आपण सगळ्यांना एकमेकांना वर्तुळाकारात कनेक्ट होतोय. आणि या कनेक्शनमुळे या ज्या काही लहरीज आहेत त्या जास्त प्रभावी आपल्यावर काम करतायत. त्यामुळे ऑनलाईन कनेक्शन, मी जे काही म्हणायची, नाव म्हणायची, नंबर म्हणायची, ते सगळं खूप महत्वाचं आहे. आणि जे काही सोल ग्रुप मधनं सुरू केलंय ते सुद्धा खूप सुंदर क्रांती घडवून आणणार आहे. तर हे मी डिटेलमध्ये बोलेलच, पण मला एवढं सांगायचंय, नुसतं ऐकू नका. वही घ्या, पेन घ्या, लिहा. मॅडम सांगताय ते लिहा, मी सांगते ते लिहा. तरच आयुष्य खूप फास्ट वाऱ्यासारखं पुढे जाणार आहे आपलं. हा मॅडम, करू शकता सुरू. नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या आजच्या 10व्या भागामध्ये आपण 21व्या अध्यायाचे वाचन करीत आहोत. अध्यायाचं नाव आहे श्री दंडी स्वामींचे कुक्कुटेश्वर येथे आगमन, साधकांची स्नानशुद्धी आणि भावशुद्धी आवश्यक. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत माणसाल ग्राम दर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या. अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे, असे श्रीपाद प्रभू म्हणाले. ही व्यक्ती महत्भाग्यवान आहे. ती आहे तरी कोण? ती कोणत्या वेळी येईल? यावर श्री गुरुचरण मला म्हणाले, अहो शंकर भट्टा, अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे, असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते. त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता.
त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल. दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडल अत्यंत शुद्ध झाले आहे. म्हणजे वायुमंडल आणि भूमी कशामुळे शुद्ध होते? ही दीर्घकाला तिथं त्या भूमीवरती ध्यान झालेलं आहे अनेक लोकांचं. अनेक लोकांनी आराधना केलेली आहे. पवित्र मंत्रोच्चार त्या भूमीवरती झालेले आहेत. तसेच श्रद्धेने म्हणजे पूर्ण भाव अर्पण करून पूजा त्या ठिकाणी झालेली आहे. नित्यनैमित्तिक पूजा जरी असली तरी त्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा आहे. कालच्या अध्यायात आपण वाचलं की पूजेला जे आपण पंचोपचार वापरतो त्याचं काय काय महत्व आहे. परंतु त्या ठिकाणी जरी आपण पाणी घेतलं पूजेला तरी त्याच्यामध्ये ते जलतत्व आहे आणि ते जलतत्वाने आपण पूजा करत आहोत. तसेच जरी दीप लावला तरी त्याच्यामध्ये ते अग्नितत्व आहे आणि ते अग्नितत्वाची आपण पूजा करत आहोत. असे पंचोपचाराचे विचार करून आपण ती पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे ती भूमी वायुमंडल अत्यंत शुद्ध झाले आहे. विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तिथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहेत. म्हणजे संपूर्ण विश्वातील अंतराळातील 10 दिशांमधील भावतरंग, बघा इथं भावतरंग आपण जे जे चांगल्या गोष्टी करतो त्या ह्याच्यामध्ये राहत असतात. आकाशामध्ये आकाशिक रेकॉर्ड बनत, तसंच हे तरंग राहत असतात, भावनांचे तरंग राहत असतात. तर हे तिथं नेहमीसाठी प्रस्फुटित झालेले आहेत. म्हणजे कायमस्वरूपी तिथं ते त्या भूमीवरती ते तरंग साठून राहिलेले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो. जे आपण जे घेणार ते मिळणार. मला आता हेच म्हणायचं होतं, मी जे काय बोलले ते चाललेलं आहे इथे. तरंग आणि स्पंदन हे स्वामी सारखं बोलतात बघा, स्पंदन आणि भावतरंग. तर मी आता हो. काय सुरुवात केली ना तेच हे सगळं आहे. हा. आणि हे जे मी म्हणत होते हो, एकमेकांपासून, आता बरोबर तेच सुजाता आहे. मॅडम आपल्याला कनेक्ट, सुजाता मॅडम तुम्हाला कनेक्ट, हे जे सगळं मी आता वर्णन केलं ना, तर हेच स्वामी इथे सांगतायत भावतरंग आणि स्पंदन. आता हे जे सोल ग्रुप आणि आपण ग्रुपनी काम करतोय, हे आपण भावतरंगांचाच वापर करतोय, लक्षात घ्या. प्रकाश पाठवला, हा प्रॉब्लेम दूर झाला, हा प्रॉब्लेम दूर झाला, म्हणजे तो भावतरंग आणि पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. बघा, पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. म्हणजे जो ऊर्जा पॉझिटिव्ह, आता एका मॅडमने मी काढून टाकले, रिमूव्ह केले. का काढून टाकले? त्यांना रोज सांगते अहो नंबर घाला, नंबर घाला. त्या दिवशी मी ऑनलाईन मीटिंग मध्ये माझा नंबर दिला, आज तशाच 2 वेळा विचार केला आणि रिमूव्ह केलं. तर इथे इथे स्वामी हेच म्हणतात, पवित्र भाव असणारे भक्त येथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो. म्हणजे एखादा निगेटिव्ह माणूस जर बसलाय ना इथे, तर तो निगेटिव्ह आहेच आहे, पण त्यांना अपवित्र अनुभव पण येणार स्पंदनांचा, आणि तो सगळा आपल्यात पण शिरणार आणि आपली पण ऊर्जा कमी करणार. तर हे सगळं मस्त आहे. आणि हे फार आत्ताचा हा जो पॅरेग्राफ मॅडम वाचतायत त्यावरच रोग आहेत ना, शारीरिक व्याधी, त्या धडाधड दूर होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे लिहून घ्या यातलं काय महत्वाचं आहे ते. हा मॅडम, करा सुरू. एखाद्या ठिकाणी वायुमंडलातील भावतरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात. ते चालू पुढं की इथं या वायुमंडलातील अनेक भावतरंग मोठ्या शक्तीने, प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही सुद्धा आपल्याला चैतन्य व्हायचं आहे, तर महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानात
आकर्षित करतात. म्हणजे आकर्षण हे भावतरंगांमध्ये आहे आणि ते वायुमंडलामार्फत होतं. म्हणून आपण जे ध्यान करतो आणि आपण जे विचार सोडतो ते वायुमंडलात सोडतो. वायुमंडलातून भावतरंग रूपाने ते आकर्षित. यात आश्चर्य की काही नाही. त्यामुळे साधक स्थळशुद्धी होऊन तेथे राहू शकतात. भावशुद्धी झालेल्या साधकास हे शक्य आहे. अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे. झालं आलं हे आताच मॅडम बोललं म्हणजे ते झालं. ऑनलाईन सुद्धा यात बसलं पाहिजे, लक्षात घ्या. ऑनलाईन जमाना आहे. हा संगतीला कोण हा पाहिजे? संगत, ग्रुप मेंबर फार महत्वाचे आहेत. तर यामुळेच आता मला महत्वाचं सांगायचे, मॅडम जे बोलल्या ते पंचतत्व घेऊन सगळं पूजाविधी करतो. तर या प्रतिपदेपासून मी ध्यान सुरू करणार आहे. ज्यांनी शिवसरोदय शास्त्र केले फक्त त्यांच्यासाठीच, आणि फक्त शिवसरोदय, कारण तिथे पण तोच संकल्प आहे की ज्यांनी शास्त्र केलंय त्यांच्यासाठीच ते घ्यायचंय, दुसऱ्या कोणासाठी घ्यायचं नाही. म्हणून मी परत परत सांगते. तर तिथे आता हे जे मॅडम म्हटल्या ना, अग्नी आणि जल, त्या तत्वाचा वापर करून मी पहिल्यांदा या 16 तारखेला डावी नाकपुडी शुद्ध करून घेणार आहे. त्या लोकांची ध्यान सुरू करणार आहे. पहाटेचं ध्यान हे वेगळं असेल शिवसरोदय केलेल्यांचं, आणि हे जे स्वामी म्हणतायत तेच मला पिरामिडमध्ये आलं. लक्षात घ्या की 16 तारखेला प्रतिपदा येईल, ते करून घ्यायचे सोमवारी, आणि डावी नागपुडी शुद्ध करून घ्यायची. आणि हे जे इथे लिहिलंय तेच रिलेटेड आहे. तुम्हाला कळेलच आता, मी त्या सगळ्या सूचना देईलच. तर परत एकदा सांगते, शिवसरोदय करून घ्या. ज्यांना पुढे यायचंय खूप त्यांना. शिवसरोदयचा ग्रुप नंबर बघितला तर मी 1 केलाय. माझा आता सगळा फोकस त्याच्यावर राहील. कारण हे जे ना आपण चक्रांचं शिकतोय ध्यानातनं सकाळी, त्याच्याही आतलं गर्भित जे काही गुण आहे ते मी शिवसरोदयातनं घेणार आहे. 5 ज्याचे भाग आहेत ते. आणि स्वामींनी हे बरंचसं सांगितले, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होणार आहे. तर हे खूपच छान पुस्तक आपण घेतलंय हातात आणि योग्य वेळेला आलेलं आहे. तर हे आहेच आहे. चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानात आकर्षित होतात. स्थळशुद्धी होते. भावशुद्धी असलेल्या साधकास हे शक्य, बाकीच्या साधकांना नाही शक्य ते. म्हणजे मी जे म्हणते, तुम्ही जर देवळात गेला तर ध्यान करा, हे यासाठीच म्हणते. कारण ध्यानाने चक्र शुद्ध होतो. चक्र शुद्ध झाला की तिथल्या ज्या लहरी आहेत देवस्थानाच्या, त्या तुम्ही ग्रहण करू शकता. जर तुम्ही ध्यान नाही केलं, नुसतं पूजा अर्चा ग्रंथ वाचन काय पोथ्या वाचल्या, तर कितपत ते होणार आहे? आणि मनात जर काहूर म्हटलेलं आहे, मनात जर दुःख आहे, काही व्यथा आहे, आपण काही समजा साकडं घालायला जातो आणि त्या व्यथेत आपण त्या पवित्र स्थानात बसलो, तर काही आपल्याला लाभ होत नाही. हेच स्वामींचं म्हणणं आहे की ज्याच्या हे चांगले आहेत भावशुद्धी, त्यालाच तो फरक पडणार आहे. त्या स्थानकांचा, त्या वायू मंडलाचा, त्या भावतरंगांचा, त्या स्पंदनांचा. स्पंदनशास्त्र जे आहे ना, ते स्पंदनशास्त्रच स्वामी इथे खूप डीप मध्ये सांगतायत, गूढ ह्याच्यात सांगतायत. तर अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणूनच शिवसर्वोदयाला काही विशिष्टच लोकांना आणतीये मी, बाकीच्यांनी आणायचं यायचंच नाहीये. तुम्ही जोवर ध्यान करत नाहीये, जोवर शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले असाल आधी, तरी ठीक आहे थोडंफार. तर हे सगळे नियम त्यामुळं आहेत. तर नियम काही तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहेत. हा मॅडम, घ्या पुढे. बरोबर. द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे. वेदांतातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नाही. परंतु एक मिनिट तोच मॅडम, 1 मिनिट. आता बघा, द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी. द्रव्यशुद्धी तर डिस्कस झालेलीच आहे की बाबा चोरी लबाडी करून किंवा अप्रामाणिकपणा किंवा धर्माच्या विरोधात जाऊन जर द्रव्य असेल आणि ते जर तुम्ही दान दिलं तर काहीच त्याचा फायदा होत नाही, हे आपण वाचलेलं आहे. आणि 1-2 ह्याच्यात रेफरन्स आलेले. आता अन्नशुद्धी म्हणजे काय? तर आपण जर बघितलं तर जैन समाजाच्या मंदिरात जरी गेलो तर कांदा लसूण जर खात नसेल तरच तुम्हाला प्रवेश असतो. आता आजच मला एका आपल्या साधकांचा
मेसेज आला की दीक्षेचं हे जे घ्यायचं या दत्त परंपरातील दीक्षेचं एक 7-8 लोकांनी मागवलंय मला डिटेल, मी दिलंय त्यांना. तर त्यांना जो काही मेल आलाय, मेसेज आलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले लसूण कांदा स्ट्रिक्टली खायचा नाही. मग मॅडम मला म्हणत होत्या, मी म्हटलं आता हे तुम्ही ठरवा ना, त्यांच्याशी बोलून घ्या. कारण हे मी तुम्हाला फक्त कनेक्शनचा एक रेफरन्स देते, बाकी त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. आपल्याला कितपत जमतंय, पण लसूण का नाही खायचा ते आपण बघितलंय. लसूण खाल्ला की पूर्ण मेंदूवर परिणाम होतो, नको तो परिणाम होतो. जसं दारूचा होतो तसाच लसणाचाही आहे. राक्षसांनी ते निर्माण केलेलं आहे. जरी आपण आपल्या शरीरासाठी बघितले फायदे लसूणाचे, पण ते काय खरं नाहीये. वैद्यकशास्त्र जे काही सांगतं, आपल्याला ज्याचा प्रसार करतो, ते गॅरंटी काय आहे त्याची. तर याच्यामध्ये कांद्यानी पण ऊर्जा वर जाणारी ऊर्जा खाली खेचली जाते. लसणानी पण तेच होतं. म्हणून मग हे अन्नशुद्धी असलेले म्हणजे काय, तर आता माझा अनुभव सांगायचं झालं तर मला अलीकडे कुठलंही अन्न चालत नाही. मी जर घेतलं तर मला त्रास होतो. निलिमादेवी मॅडमनी पण बघितलंय 2दा-3दा. तर जेवढं आपण सात्विक बनत जातो, जेवढं आपलं ऊर्जा हायर होते, तेवढं आपल्याला खाली खेचणाऱ्या ऊर्जा टाळाव्याच लागतात ऑटोमॅटिक. त्यामुळे तुम्हाला सुद्धा शारीरिक त्रास होणार आहे. तुम्ही जर हे पाळलं नाही तर लूज मोशन्स होणार आहे, तब्येत सारखी खराब राहणार आहे. ऍक्च्युली तब्येतीचे प्रॉब्लेम पण जर समजा तुम्ही खूप ध्यान करत असाल 1दा-2दा दिवसातून वयाच्या मिनिटं तेवढे, आणि जर तुम्ही हे पाळलं नाही अन्नशुद्धी, तर तुम्ही सारखे आजारी पडणार आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही ऊर्जा वर नेताय. पर्टिक्युलरली आपल्या ध्यानातनं हे फार प्रभावीपणे चाललेलं आहे. आपली कुंडलिनीतली ऊर्जा वर जात आहे आणि यावेळेला आपण हे अशा अन्नशुद्धी पाळत नाहीये. त्यावेळेला मग शारीरिक व्याधी निर्माण होणार आहे. कारण या ऊर्जा, या पदार्थातल्या ऊर्जा तुम्हाला खाली खेचणार आहेत. मग द्वंद्व सुरू होतो, वर जाणारी ऊर्जा आणि खाली खेचणारी ऊर्जा. त्यामुळे तब्येतीचे प्रॉब्लेम जास्त वाढणार आहेत. त्यामुळं सात्विक खायला पाहिजे, तिखट कमी. मला तिखट अजिबात चालत नाही आता, लक्षात घ्या. आपोआपच हे बदल व्हायला लागतात. आणि तिखट चालत नाही, तुम्ही खाऊ नका. जसं आपण नॉनव्हेज सोडलंय तसं हळूहळू करायचं, एकदम बदल शक्य होत नाही. पण हळूहळू करायला लागायचं. अर्धा लसूण घालायचा, अर्धा कांदा घालायचा, जेवढा वाटतो त्यापेक्षा. आणि त्याच्यानंतर तेल आणि स्पायसी मसाले कमी वापरायचे. गरम मसाला मी अजिबात वापरत नाही, लक्षात घ्या. गरम मसाले वापरू नका. थोडं थोडं थोडं, कारण या ऊर्जा वेगळ्या खेचतात खाली. आणि मग हे अन्नशुद्धी म्हणजे याच्यात हे पण आलं, आपण घरात खातो ते पण आलं. आणि जरी अन्न पुढं आलंय तर नेहमी त्याला एक आपण अफर्मेशन्स पाण्याला जसं देतोय तसं त्या अन्नाला द्यायचंच आहे. अन्न शुद्ध करून घ्यायचंय, पाणी फिरवून घ्यायचंय, सरेंडर करायचे त्या अन्नपूर्णा देवीला आणि मग ग्रहण करायचं. बाहेरचं अन्न शक्यतो टाळायचंय, हॉटेलचं टाळायचंय. आणि कधी आधी अगदी खायचंच नाही असं नाही, पण या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. हे अन्नशुद्धी नाही पाळली तर स्वामींनी लिहिलेलं आहे काय होतंय ते. द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा दहन स्वीकारले पाहिजे. आणि नाही स्वीकारले, नाही आपण हे पाळलं तर त्रास होणारच आहे. हा मॅडम, घ्या पुढे. वेद वेदांतातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पत्त ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही. परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. किती महत्वाचं दिलंय मी बघा बरं. हे वाक्य फार महत्वाचं आहे, सगळ्यांनी बघा. वेद वेदांतातील महापंडित म्हणजे आपण बघू म्हणतो हे आमचे गुरु आहेत, हे असे हे तसे देवळातले आचार्य आहेत. पण काय म्हटलंय स्वामींनी बघा, वेद वेदांतातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा. आता ब्राह्मण म्हणजे काही कास नाही, आपण ब्राह्मणचा अर्थ बघितलेला आहे बऱ्याच वेळा. तर त्यांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही. मग आता हे श्रीपाद प्रभू कोण? श्रीपाद प्रभू म्हणजे आपलं चैतन्य, आपल्या कुंडलिनीतलं चैतन्य हे श्रीपाद प्रभू आहेत. त्याचा लाभच होऊ शकत नाही या लोकांना, लक्षात घ्या. परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. अल्पज्ञान म्हणजे ज्ञानी पण असण्याची गरज नाहीये.
पण दोषरहित असण्याची गरज आहे. आणि अशा या दोषरहित भक्तास मात्र श्रीपाद प्रभूंचा लाभ होणार. श्रीपाद प्रभूंचा लाभ होणार म्हणजे त्याची कुंडलिनी रेज होणार, कुंडलिनी वर जाणार. मग आता ज्यांची ज्यांची वर जातीये, ज्यांना ज्यांना स्पंदनं जाणवत आहेत, किती महान प्रसाद दिलेला आहे तुम्ही बघून घ्या. आहे की नाही मॅडम? सुजाता मॅडम. हो ना. हा, घ्या पुढे घ्या. मी पौंड्र देशात म्हणजे ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. माझ्याबरोबर आलेल्या 3-4 भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतेच्या स्वरूपात दर्शन देऊन तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले. म्हणजेच श्रीपाद प्रभू हे आपल्या आपल्या सर्व इष्टदेवतांच्या रूपात आहेत. सर्व देव एकच आहेत, फक्त रूप वेगवेगळी परमेश्वर घेतो आणि आपण मात्र वेगवेगळी नावं देऊन देवांना वेगवेगळं समजतो. पण देव हे वेगळे कुठलेच नाहीयेत. सगळे देव एकच आहेत. आणि जो इष्ट आहे, जो आपल्याला आवडतो तो इष्ट, त्या देवताच्या रूपांमध्ये श्रीपाद प्रभू सर्वांना दर्शन आपण देतात. मूलाधाराची देवता बघितली, गणेश आहे, विष्णू ग्रंथी आहेत मूलाधारात बसलेल्या. आपण प्रत्येक चक्राची देवता बघितली आहे, देव बघितलेत. म्हणजे हे सगळे देव आपल्याच ठिकाणी बसलेले आहेत. सहस्रारात आपल्या शिव बसलाय. आता आपण बघितली कुंडलिनी शक्ती म्हणजे आदिशक्ती. मग या 3 देवता महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली याही आपल्याच याच्यात आहेत. कुंडलिनी देवी आहे. इवन आपण जर बघितला कोल्हापूरची अंबा माता महालक्ष्मी आहे. उदो आंबे आपण म्हणतो. त्याचाही अर्थ तोच आहे. उदो 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 म्हणजे उठ बाई उठ बाई उठ. आंबा म्हणजे पाणी, म्हणजे जेव्हा कुंडलिनी वर होते त्यावेळेला गार वाटतं बघा. काही आपले साधक लिहितात अनुभव की गार वाटलं, शीतल वाटलं. इवन मुद्रांनीही काहींना गार वाटतंय. याचा अर्थ ती कुंडलिनी काम करतीये, गार शीतलता निर्माण करतीये. आणि पाण्यासारखं थंड स्पर्श होतो म्हणजेच अंब. संस्कृतमध्ये अंब म्हणजे पाणी. पाणी या शब्दाचा अर्थ आहे. आंबे त्याच्यापासून त्या अंब म्हणजे त्याची जी शक्ती आहे, कुंडलिनी जी वर वाहते ती स्त्रवते, पाण्यासारखा एक स्त्राव हे होतो आणि वर उठते. म्हणजे ही जी शक्ती आहे त्याला आंबे उदो आंबे. म्हणजे ह्या सगळ्या देवी देवता आपल्यातच आहेत, चक्रातच आहेत. त्यांना आपण काही मंत्र म्हणतो, त्या मंत्रांचा अर्थही समजून जर घेतला आपण तर जास्त लक्षात येणार आहे. आणि इथे ध्यानी साधकांना तर एवढं तर लक्षात येईल, म्हणजे सगळं शेवटी ध्यानानेच होणार आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा आपल्याला पावणार आहे ध्यानानेच. कारण श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच ती चेतन आहे, चैतन्य. कुंडलिनी जी काय आपण जे म्हणतो पिठापुरम काय, हे काय, त्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभ सगळ्यातच दिसणार आहेत ना. प्रत्येक चक्राच्या देवदेवता बघून घ्या चक्र ध्यानात. आपण सगळं वापरले हे सगळं. हा मॅडम घ्या पुढे. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौनबोध त्यांनी केला. दंडी स्वामींचा गर्वभंग. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते. कोणी एक महात्मा दिसताच त्याच्या चरणावर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तात्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. आम्ही सर्वांनी श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले, श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्याची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन येतील यात शंका नाही. दंडी स्वामींना गर्व झालेला असतो आणि त्यामुळे ते श्रीपादांशी असे बोलत असतात.
पीठिकापुरम मधील प्रजाजनांनी श्री दंडी स्वामींच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते. आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानाने भक्तांचे संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्याचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तांना अनुभव करून देत. ह्या सर्व लीलाच आहेत सुख आणि दुःखाच्या. सुख पण श्रीपादच निर्माण करतात, दुःख पण श्रीपादच निर्माण करतात. आणि ह्या अशा अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्त भक्तांना अनुभव करून देतात. कारण हे सर्व जग म्हणजे पृथ्वी म्हणजे माया आहे. याचा अनुभव येण्यासाठी हे सर्व चाललेलं असतं. कारण आपल्याला इथंच अडकून पडायचंय का पृथ्वीवरती? मायेमध्येच अडकून पडायचंय का? जर दुःखच नाही आलं तर आपण फक्त सुखोपभोग घेत बसणार, त्याच्यामध्येच राहणार, आळसामध्ये राहणार. मला हे मिळू दे, ते मिळू दे. त्या सुखाची लालसा कधीच संपणार नाही. दुःख आलं तरच तुम्हाला असं वाटेल की आपण इथं राहायला नको. जेवढं दुःख येतं तेवढं आपण अध्यात्माकडे जास्त वळतो आणि त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू झाली की योग्य मार्गाने आपल्याला योग्य ज्ञान मिळत जातं. आणि मायेतून मोहातून सुटका होण्यासाठी दुःख हे खरंच महत्वाचं आहे. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तांना अनुभव करून देत. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पीठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला. माझ्या भाग्यामुळे शंकर भट्ट सुद्धा पीठिकापुरमला आलो होतो. श्री बापनाचार्यलू, श्री अप्पलराज आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांनी पीठिकापुरम गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे. असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपादांचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुमकुम, विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. म्हणजे केवळ त्यांच्याकडे एवढी योग शक्ती होती की त्या योग शक्तीद्वारे संकल्प करून संकल्प शक्ती पण त्यांनी निर्माण केली आणि कुमकुम आणि विभूती पदार्थ करून सहज लीला तयार करून ते भक्तांना देत होते. पीठिकापुरम मधील ब्राह्मणांनी वेद मंत्रांच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेले. आता हे एवढे तपस्वी होते, योगी होते, एवढी संकल्प सिद्धी होती त्यांच्याकडं, परंतु अहंकार होता आणि त्या अहंकाराचा या स्वामींचा दंडी स्वामींचा अहंकारासाठी त्यांचा गर्वहरण करण्यासाठी या सगळ्या लीला चाललेल्या आहेत. दंडी स्वामी सुद्धा होते परंतु ते अहंकारी होते. ते सर्व लीला करत होते, संकल्प शक्तीने कुमकुम विभूती निर्माण करून भक्तांना देत होते, परंतु अहंकार असल्यामुळे त्यांची साधना पुढे जात नव्हती. तर त्यासाठी ही लीला त्यांचं गर्वहरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंची लीला चाललेली आहे. पीठिकापुरम मधील ब्राह्मणांनी वेद मंत्राच्या गजरात दंडी स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेले. गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटवली. स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्री बापनाचार्युंनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. श्री अप्पलराज शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली. वेंकटेप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य समितीचे संमेलन झाले. या संमेलनात एक ठराव सर्वानुमते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू, अप्पलराज शर्मा आणि बापनाचार्यलू सहकार्य देणार नाहीत. नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला. आता हे नरसिंह वर्मा हे एक
व्यतिरिक्त ठेवा. आपल्याला यांच्याविषयी पुढे माहिती मिळणार आहे. श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्य कांतीच्या कळा पसरविणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना गहिवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू ओघळले. बापणाचार्यलू, श्री अप्पलराज शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदाचे अवलोकन करीत शांतीजवळ बसले. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपादांना भूक लागली होती. त्यांची आजी राजमंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दहीभात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले. बापणाचार्युलूंनी वेदघोष करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर श्री अप्पलराज शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष होते. नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने सुश्राव्य स्वरात वेदपठनास प्रारंभ केला. तेथील वातावरण या वेदघोषाने ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते. याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले. स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्यांनी ती 2-3 वेळा पुसली, तरी पुन्हा तिथे ती येत होती. अशा प्रकारची अद्भुत लीला होती. म्हणजे शिशु श्रीपाद इकडं दही भात खात होते आणि इकडं मात्र कुक्कुटेश्वराच्या मंदिरामध्ये श्री दत्तात्रेयांच्या तोंडाला तीच दही भाताची शीत लागलेली होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पीठिकापुरमहून बाहेर जाण्यास ते सर्वजण एकामागून एक पावले टाकीत चालले होते. त्यांचे जे 108 शिष्य होते ते आणि दंडी स्वामी असे तिथून बाहेर जायला निघाले. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. जिथून ते चालत होते तो जमिनीचा भाग त्यांना जमीनच वाढत आहे असं वाटत होतं. ते कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तिथेच होते. म्हणजे त्यांची जरी चालत होते, चालण्याचा वेग होता सर्वांचा चालू, परंतु जमीन मात्र आहे तिथंच होती. याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. दंडी स्वामींना पण हे कळालं नाही आणि शिष्यांना पण की असं काय चाललंय, नक्की असं काय होतंय. आम्ही तर प्रयाण करतोय, आम्ही तर पीठिकापुरमधून बाहेर पडतोय, परंतु आम्ही जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? तर ती जमीनच मोठी 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 वाढत 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 चालली आहे त्या भागातली, पीठिकापुरम मधली. तर हे मधल्या काही कालखंडात एक व्हिडिओ आपण पाहिला तर टाइम स्प्लिटचा, तो असा काहीतरी इथं हा भाग दिसतोय की ते बाहेर पडू शकले नाही. सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. पीठिकापुरम मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. श्री दंडी स्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ आपणापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहे. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली, कारण ते चालतायत पण ते जाऊच शकत नव्हते. पुढचा पॉइंट आहे मोहनाश म्हणजेच मोक्ष. पीठिकापुरम मध्ये अब्बण्णा नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो सर्प पकडून त्याचा खेळ करून आपली उपजीविका चालवित असे. तो एकदा बापणाचार्युलूंच्या घरी आला. श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले. अब्बण्णाला पोटभर जेवण दिले. नंतर त्यास बोलावून म्हणाले, येथून एक भांडे घेऊन श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा. दत्तप्रभूंचा एक अवतार त्याच्या करणचरणद्वयाबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्याची निंदा केली असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहेत. त्यांना मृत्यूनंतर पिशाच योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे. मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापाचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे.
भूमातेने सुद्धा तसा आग्रह केला आहे. तू तिथे जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा निरोप सांग. श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असलेल्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल. त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर. माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुबैयाच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद दे. अब्बय्या सुब्बय्या वगैरे तिकडेच गेले आहे. ते सर्वांना बापनाचार्यूंच्या घरी घेऊन येतील. श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले, अहो दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून किती गर्व केलात. तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्री वल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले. त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहेत. पीठिकापुरमचे शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही काय करू शकता. समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसमक्ष तुमचे अस्तित्वच ते काय, तुमचे सामर्थ्य ते किती. दैवदूषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्षे पिशाच योनीत राहावे लागणार, असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण नीच घालवणार आहात, असा आदेश दिला आहे. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महाअग्नी समान आहे. अग्नीशी खेळल्यास महाप्रमाद संभवेल. माझ्या माये किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय, असा विचार तुम्ही करता. खरे तर मोहाचा म्हणजेच मोक्ष. मोक्षाच काय इथं असं सांगितले की ज्या वेळेला मोहच संपून जातो, एखादी आसक्ती आणि मोह, प्रबळ इच्छा म्हणजे मोह. ज्या वेळेला कोणत्या गोष्टीच्या प्रबळ अनेक इच्छा असतात आपल्या, या अनेक इच्छा, आसक्ती आणि हा मोह ज्या वेळेला त्याचा क्षय होतो, संपून जातो, त्यावेळेलाच मोक्ष मिळतो. कोणताही जीव जो आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. जीव सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद कधी घेईल, ज्या वेळेला तो ध्यानी असेल त्यावेळेला. कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मी अनुग्रहित करतो. दिव्यानंद परवश्य माझ्या पूर्वस्वरूपी अति सुस्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तात्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो. म्हणजे आता कोणाकोणाला सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद उपभोगायचा आहे, तर अशा लोकांनी श्रीपादांच्या अतीत सुख स्वरूपात राहण्याची इच्छा. म्हणजे आपण पाहिलंय की वेगवेगळे स्थिती पाहिलेले आहेत. परवा आपण की मुक्तीच्या पाहिलेले आहेत. त्या मुक्तीच्या स्थितीमध्ये श्रीपादांबरोबर ज्यांना राहायचं आहे करणाऱ्या जीवास मी तात्काळ त्या स्थितीमध्ये, त्या मुक्तीमध्ये श्रीपाद त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या जीवास नेऊ शकतात, स्थिती प्राप्त करून देतात. माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार, सगुण साकार, मोक्ष आणि बंधन असा भेद प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो. हेच मोठं परमतत्वाचं काम आहे, प्रचंड मोठं. प्रत्येक क्षणाला ते काम होत असते की नूतन लोकांची सृष्टी स्थिती लय यामध्येच या परमेश्वराचं सतत काम की उत्पत्ती, स्थिती करायची आणि लय करायचा, यामध्येच मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही. म्हणजे उन्नत जर अवस्था जीवांनी करायची असेल तर त्या आनंद भूमिकेसाठी कोणतीही सीमा नाही. तो कितीही आपली साधना, कितीही प्रकारे आपली प्रगती करू
तो हायर 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 डायमेन्शन मध्ये जर त्याची इच्छा असेल, मुक्तीच्याही पलीकडची मुक्ती तो मिळवू शकतो. एकेका मुक्तीतून पार होत होत होत, किंवा जर त्याची इच्छा असेल की पूर्ण अपरिमित स्थितीला जायचंय, शून्यात जायचंय, तरी सुद्धा त्या जीवाला उन्नत स्थिती, उन्नत आनंद भूमिकेसाठी काहीही सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या माझ्या ठिकाणी अवश्य यावे. म्हणजे हीच ती चैतन्य प्रभूंच्या स्वरूपात जर लीन करायचं असेल, तर त्यांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावं, असं श्रीपाद म्हणतायत. त्या जी सायुज्य मुक्ती जी शेवटची होती, त्या मुक्तीमध्ये आपण चैतन्यामध्ये, परमचैतन्यामध्ये लीन होतो. तर ज्यांना अशी मुक्ती हवी आहे, अशा साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावं, असं श्रीपाद प्रभू म्हणतात. त्यांनी किती शतवर्षे त्या स्थितीत राहावे, कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा, हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवे. कारण त्यानंतर आपण शून्य अवस्थेत जायला सुद्धा कालखंड लागतो. आपल्याला मॅडमनी त्यासाठी ठरवायला सांगितले, तुमची फ्री विल काय आहे ते ठरवा. प्रत्येकानं आपल्याला काय आवडते, कोणत्या स्थितीत राहायचे, कोणत्या याच्यातला मुक्तीत. गर्भितार्थ असा आहे, मला जो सांगायचा आहे तो, की हे आयाम हं, म्हणजे सुद्धा चक्रच असतात. चक्र हं, जे आपले सप्तचक्र जे मेन आहेत, ते आयामाप्रमाणे त्याचे सिक्वेन्स वेगळे आहेत, त्यांच्या देवता वेगळ्या आहेत, रंग वेगळे आहेत. तर हं, शेवटी आयाम म्हणजे काही चक्रच आहेत. मग आपण कुठल्या आयामात जाणार? आता देवतांसोबत राहायचंय, स्वामी म्हणतात माझ्यासोबत राहायचंय. म्हणजे पूर्ण चेतनेचा हं, विकास आपण करत राहायचा, आणि चेतनेचा विकास कुंडलिनी ह्यानीच होतो. कुंडलिनी शक्तीच जेव्हा ऊर्ध्व गती वाहू लागते, त्यावेळेला तो चेतनेचा विकास आपला होत जातो. मग आता जर समजा स्वामींच्या सोबत म्हणजे देवलोकात आपण राहिला, असं अर्थ धरू की देवलोक, किंवा स्वामींसोबत म्हणजे तर पहिल्यांदा त्या कुंडलिनीच्या सोबत चैतन्यासोबत आपण राहिलं पाहिजे, सतत चैतन्यमय असलं पाहिजे. म्हणजे परत सगळी ती स्पंदनं, चैतन्य म्हणजे त्या स्पंदनातच चैतन्य आहे ना. आणि सृष्टी, लय आणि जो काही स्वामी म्हणतात की हे तिन्ही गोष्टी होत असतात सतत. लय होत असतो, स्थिती होत असते, सृष्टी होत असते, प्रत्येक लोकांची, असंख्य लोकांची. म्हणजे जन्म आहे, मरण आहे, आणि आपण जे जीवन जगत आहोत ते पण आहे. हे सदैव होतच असतं ना. म्हणजे आपणही सारखं फिरतच असतो, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. आणि शेवटी जेवढा चेतनेचा विकास होईल, जेवढे आयाम पार करू, म्हणजे जेवढे चक्रातनं आपण क्लिन्स करत जाऊ, तसं तसं आपलं प्रगती होत जाते. मग स्वामी म्हणतात माझ्याजवळ येऊन राहा, पण किती वर्ष राहणार आहात, आणि तुम्ही किती हं, कधी पुढे जाणार, शतवर्ष राहणार त्या स्थितीत, का अजून कुठल्या लोकात तुम्हाला जन्म घ्यावा लागणार, हे मी माझ्या संकल्पानुसार ठरवेल. याचा अर्थ काय? हं, माझ्या संकल्पानुसार म्हणजे काय? परत तुम्ही किती चैतन्याचा विकास करता ध्यानधारणा करून, परत हं, तुम्ही हं. किती चेतना वाढवता, किती तुम्ही या चक्रातून त्या चक्रामध्ये लिफ्ट होता, त्याच्यावरच आहे ना ते अवलंबून. मग कोणाला 100 वर्ष यासाठीच लागतील, फ्री विल कोणाला महत्वाची आहे. हा. सगळे गूढ अर्थ असे आहेत बरं का. योग्यांसाठी वेगळे अर्थ आणि भक्तीच्या ह्याच्यासाठी वेगळे अर्थ असे आहेत. याचा अर्थ बरोबर. संकल्पाप्रमाणे ठरवेल. माझ्या संकल्पाप्रमाणे म्हणजे कोणाच्या? त्या परमशक्तीच्या ना, ज्याच्यामुळे आपण अंश हं, अंशात विखुरलं गेलोय, त्यांच्या संकल्पाप्रमाणे. मग हे सगळं शिकून घेतलं, तर आपण आता बघतो की संकल्पाचा मुळेच सगळं सिद्ध होणार आहे आपलं. या युगात तरी, हं, सत्ययुगात तरी संकल्पामुळे हं, सिद्ध होणार आहे. याचा अर्थ मी तुम्हाला असं सांगते की संकल्प करून करून जेवढ्या आपल्या ॲबिलिटीज वाढणार आहेत, त्या सगळ्या ॲबिलिटीजच आपल्याला या चक्रा सुद्धा पार करायला मदत होणार आहे, आणि आयाम सुद्धा पार करायला मदत होणार आहे. म्हणजे आपण जे ध्यान करतो, मोक्ष, इन्फानाईट, झिरोमध्ये जातो, तो पण आपला संकल्पच आहे हं. ना. म्हणजे आता मॅडम म्हटले फ्री विल करायला हो. सांगितल्या, म्हणजे मी असं लॉजिक लावते. आणि ते स्वामींनी बरोबर ठरवलंय की संकल्पानेच आपण आध्यात्मिक प्रगती सुद्धा करू शकतो, आणि संकल्पानेच आपण मोक्षही मिळवू शकतो. तर हे स्वामींचा संकल्प म्हणजे आपला सुद्धा संकल्प, कारण आपण अंशच आहोत ना त्या परम ह्याचे, शक्तीचे, ऊर्जेचे. तर हे त्यांच्या संकल्पाप्रमाणे ठरवेल. म्हणजे आपणही संकल्प केले पाहिजेत ना, आपल्याला कुठले फ्री विल पाहिजे.
म्हणजे त्याच्यासाठी आपल्या साधना झाल्या पाहिजेत ना. घ्या मॅडम पुढे. बरोबर आहे. संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहता. जो आकार बघतोय आपण दत्तात्रेयाचा, श्रीपाद प्रभूंचा, एक ठराविक मूर्ती बघतो, त्या आकार रूपात या परमेश्वर शक्तीला यावं लागतं. कारण आपल्या मनुष्य देहाला, मनुष्य शरीरात असताना, मनुष्य शरीरात असताना काही गोष्टी समजत नाहीत. तर त्या देवतेचं स्वरूप घेण्यासाठी परमेश्वराला सुद्धा आपल्या खालच्या लेवलला येऊन आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवाव्या लागतात, सांगाव्या लागतात. जसं की लहान मुलाला आपण त्याच्या बरोबरीनं जाऊन त्याच्या बोलीभाषेत, त्याच्या बोबड्या भाषेमध्ये अनेक गोष्टी शिकवतो. परंतु आपण त्यावेळेला काही लहान असतो का? आपण जरी आपल्याला मॅच्युरिटी असली तरी त्या मुलामध्ये मूल होऊन शिकवतो. का तर त्या मुलाला समजावं म्हणून. तसंच परमेश्वर सुद्धा असे वेगवेगळे आकार घेऊन आपल्या समोर येतो की या समोरच्या भक्तानं मला समजून घ्यावं. परंतु आपण त्याच्या आकारामध्येच अडकतो. वेगवेगळे जे परमेश्वराचे आकार आहेत त्या वेगवेगळ्या आकारांनाच भक्ती आपण करत बसतो. परंतु तो साकार नसून निर्गुण निराकार आहे हेच आपण लक्षात घेत नाही. संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या आकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहता. हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहील. हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे. त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे. बघा, आपल्याला समजवण्यासाठी त्या दिव्य चैतन्याला पण वेगवेगळी रूप घ्यावी लागतात. महायोगाच्या योगशक्ती लोककल्याणार्थ, लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात. इथं सुद्धा या पुस्तकामध्ये सुद्धा हे बोल्ड केलेलं आहे. हे किती महत्वाची गोष्ट आहे बघा. म्हणूनच आपण महायोगाच्या ध्यानाचं ज्ञान देणं गरजेचं आहे. आपण लोक कल्याणाचं गरजेचं आहे. काम केलं पाहिजे. याच्यासाठी स्वामी सुद्धा खाली येतात हे कार्य करायला, आणि आपण खाली असताना सुद्धा हे कार्य करत नाही. दुसऱ्यांसाठी आपण उपयोगी पडलं पाहिजे ना, त्यांना ध्यानाला जोडलं पाहिजे, त्यांना ध्यानाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. लोक कल्याणार्थ, लोक रक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात. ठीक आहे. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्यापेक्षा कमी आणि नीच अवस्थेत असलेल्या, निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत करणे हा मानवी धर्म आहे. बघा, आपण जे वृक्षवल्लीला जे प्रेम देतो, प्रकाश पाठवतो, जे पृथ्वीवरती जे सगळे जीवजंतू आहेत, पृथ्वीच्या रक्षणासाठी आपण जो प्रेम प्रकाश पाठवतो, हे सगळं याच्यामध्ये आलं की नाही? लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही, तर आपल्यापेक्षा कमी आणि नीच अवस्थेत असलेल्या, निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत पण केली पाहिजे. मदत करणे हा मानवी धर्म आहे. मी धर्ममार्ग, कर्ममार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग याचा बोध करण्यासाठी अवतरित झालो. बघा, सगळे मार्ग सांगितलेले आहेत श्रीपादांनी, कुठलाच मार्ग नाहीये. धर्ममार्ग, कर्ममार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो. मी धर्माचे मूळ असलेला एकैक धर्म आणि सर्व कारणांचा कारक असलेला एकैक कारण आहे. सर्व काही तेच आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस, ही सृष्टी आहे. यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू? तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तू मोक्ष मिळवलास की उद्धरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार नाही. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविध पार पडतील.
हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासोबत तू पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत होईल. त्या शिष्य पण अज्ञानी आहेत आणि स्वतः दंडी स्वामी पण अज्ञानी आहेत. मग तू जर शिष्याना घेऊन जायचा प्रयत्न केला तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत म्हणजे गाढव काही संगीत देऊ शकणार आहे का? आणि उंट सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल. परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही, ती निराळीच असते. असे हे शेवटचं इथलं वाक्य आहे. अशा रीतीनं दंडी स्वामींचा गर्वहरण झालेला आहे. मॅडम अध्याय 22 मॅडम घेऊ. 178 पानावरचा शेवटचा पॅराग्राफ वाचा, तो महत्वाचा आहे. शेवटचा, हे नाग कशासाठी आले? हा 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 हा. हे नाग कशासाठी आले? त्रिपाद प्रभूंनी त्यांना असे केले. याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, राहू ग्रहाचे बळ नसल्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो. यालाच काही लोक कालसर्पयोग म्हणतात. राहू हा सर्व देवतांची आदिदेवता आहे. या प्रकारे येणाऱ्या संकटांचे निर्मूलन कसे करावे ते कोणीही जाणत नाही. परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुखसंतोष मिळेल अशी योजना करतो. इथं हे पाठीमाग हा, पाठीमाग काय विस्मयकारी अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये की स्वामींनी ग्रह आणि आपण जे ज्योतिषशास्त्र म्हणतोय त्याबद्दल सांगितलेलं ज्योतिषशास्त्राचा आहे. खूप छान उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये स्वामी असं म्हणतात की ऍक्च्युली ज्यावेळेला आपण जन्माला येतो ना, त्यावेळेला ज्या ग्रहाची स्थिती असते त्या त्या ग्रहाच्या स्थितीप्रमाणे आपल्यावर हे ग्रह काम करणारच आहेत. राहूचं सांगितलंय. मॅडम तेच प्रकरण पुढचं आहे. हा, ते प्रकरण पुढचं आहे, पण इथे मला थोडंसं सांगायचंय हा की राहूचं बरोबर. उदाहरण हा दिलंय. लगेच. राहूचं उदाहरण दिलंय आणि त्याला हा. कालसर्प म्हटलेलं आहे. तर इथे हम्म. ज्योतिषशास्त्राला पुष्टी दिलेली आहे स्वामींनी. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे हम्म. शास्त्र नाही म्हणणाऱ्या लोकांना कधी अभ्यासच करावासा वाटत नाही. शास्त्रीय शास्त्र समजलं नाही की ते लगेच अंधश्रद्धा म्हणतात, तसं काही नाहीये. तर इथे मला अजून जे काही आता आठवलं ते सांगून घेते, परत विसरलं तर. तर हे ग्रह सुद्धा चक्रांमध्येच आहेत. आपलं प्रत्येक चक्रामध्ये जशी देव आहे, देवता आहे, तसं प्रत्येक चक्राचा ग्रह सुद्धा आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी आपण असं म्हणतो. म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आपल्या शरीरात आहे. म्हणजे सगळे सूर्य आहे, चंद्र आहे, आता इडा नाडी, पिंगळा नाडी म्हणजे पण तेच आहे. एक चंद्र आहे, एक सूर्य आहे. इडा नाडी म्हणजे चंद्र, पिंगळा नाडी म्हणजे सूर्य. आणि हे ग्रह सुद्धा चक्रांमध्ये आहेत. हे खरं मी चक्र ध्यान 2 घेणार होते, पण ते काही राहून गेलं. पण हे सगळं मी आता शिवसर्वोदय शास्त्रातनं कव्हर करणार आहे. आणि मग हे आपण शरीरातले ग्रह ठीक केले तर बाहेरचे ग्रह अजिबातच त्रास देणार नाहीत. मग शरीरातले ग्रह कसे ठीक करायचे? तर चक्र क्लिन्झिंग करूनच. हे रहस्य आहे. जरी आपल्याला राहू त्रास देतोय, जरी आपल्याला चंद्र त्रास देतोय, तरी त्या चक्राला क्लीन्स केलं की सगळं संपणार आहे बाहेरच्या ग्रहांचे परिणाम सुद्धा. कारण शरीरातलेच ग्रह ठीक केलेत. इतकं सुंदर आहे ना हे. ऍक्च्युली समजून घेतलं तर खूपच रहस्यभेद होतात. आणि आपल्याला आपण काय करतोय, आपण इम्प्लिमेंटेशन आधी करतोय, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आपण प्रॅक्टिकल करतच आहोत. बरोबर. आता आपण उलट थेअरी बघतोय की आपण जे करत हा आहोत ते किती छान आहे. थेअरी बरीचशी थेरी या पुस्तकात थेअरी आलेली आहे. पुष्टीसाठी आपण आणि छानच करत आहोत. म्हणजे नुसती थेअरी न करता प्रॅक्टिकल नाही केलं तर काहीच उपयोग नाही होणार. आपण म्हणून सगळ्या लोकांना मला सांगायचंय, ध्यानाला जोडा, ध्यानाला जोडा.
हे मला महत्वाचं सांगायचं. इथे आलेत बरेच जण लोक जे अजिबात ध्यान करत नाहीयेत. त्यांच्यासाठी हे रहस्य भेदन आहे ना, त्याचा अर्थ लावून ध्यानाला या सकाळी. ना पहाटे येत आहे ना ओंकार ध्यानाला येत आहे. मग हे असं ऐकून काही कल्याण होणार नाहीये, हे लक्षात घ्या. हा मॅडम, घ्या पुढचं 22. अध्याय 22. गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत. ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण कृष्णदास आणि मी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या सन्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयांना म्हणालो, सुलोचना मॅडम, एक महाराज. मिनिट एक मिनिट. सुलोचना मॅडम, तुम्ही काय नक्षत्राचं वगैरे सांगणार आहे ना, ते आता हे पॅरेग्राफ लक्षात घ्या. याच्या अनुषंगाने ते थोडंसं सांगितलं पाहिजे आपल्याला. तर मी काय अजून व्हिडिओ तुमचा बघितलेला नाही, पण हे महत्वाचं आहे आता स्वामी काय सांगतात ते. मॅडम घेणार आहेत आता नक्षत्राबद्दल डिटेल, म्हणून मी मॅडमला हो. सांगते. हा हा, घ्या मॅडम. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्वकर्मे निर्देशित. यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हटले, चक्र हे नक्षत्र कक्ष आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र फल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धती आहे. रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा 8 कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनी नक्षत्र ओळखण्यासाठी कठीण आहे, परंतु 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात 6 ही राशी मिळवल्यास अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते. अश्विनी नक्षत्र तुरग मुखाश्विनी श्रेणी 3 गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे. श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. श्रीपादांचं जे मंडल पारायण करतात ते चित्रा नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत असं 27-28 दिवसांचं असतं. त्या मंडल पारायणाला पण असंच काहीतरी ज्योतिषशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्याचे रूप आहे. तोच चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषे 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह चिन्हित करण्याचे कार्य करतो. मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटीने जन्माला येतो. ज्यावेळेला मनुष्याचा जन्म होतो त्यावेळेला त्याचं पाठीमागील जन्माचे प्रारब्ध, पूर्वजन्मकृत मागील जन्मातील केलेले प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह संपुटी जन्माला येतो. त्यावेळेला जी ग्रहांची स्थिती असते त्याचं पण एक गणित तयार होतं. त्यावेळेला ज्या वेळेला ते बालक जन्माला येतं त्या गणिताने योग्य अशा ग्रहांच्या रचनेला ग्रह संपुटीने त्यावेळेला तो बालक जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाही. ग्रहांचं काही वैर संबंध कोणताच नाही. आपण म्हणतो राहू झालं, राहू दोष आहे, कालसर्पदोष आहे, शनिपीडा आहे, शनीची 7.5 आहे. तो ग्रह स्वतःहून कोणताही त्रास देत नाही किंवा त्यांना त्रास द्यायची काहीही इच्छा नसते. परंतु आपला त्या ग्रह संपुटीत जन्म झाल्यामुळं आपल्याला ते पुढे येईलच सगळं. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाहीत.
त्या निर्माण झालेल्या विविध किरणां विविध स्पंदनांनी त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. आता त्या वायुमंडलामध्ये वेगवेगळे किरण आहेत, स्पंदन आहेत, ज्यावेळेला ते बालक जन्माला येतं त्यावेळेला, आणि त्या त्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या इष्टानिष्ट फल ग्रहांच्या त्या बालकाला म्हणून ती जन्मपत्रिका त्यावेळेला ती एक तयार करतात, काय ग्रहमान आहे त्या बालकाचं. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपण त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते. पत्रिकेतले दोष परिहार करण्यासाठी काय आपण करतो? अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावं लागतं. तर ते कसं करू आपण दूर? सहज शक्य आहे का ते? तर आपल्याला सांगतात ज्योतिषशास्त्रज्ञ. काही मंत्र लिहून देतात, तुम्ही ते नित्य पठण करा. काही तंत्र देतात. मंत्र तंत्राने हा एक उपाय आहे. दुसरा ध्यानाने. बघा, आपल्याला माहित होतं का ध्यानानं हे आपले अनिष्ट फळ सुद्धा सगळे दूर होणार आहेत ग्रहांचे? मला तर हे थोडं माहित होतं, पण इथं समजलं की या किरणांना स्पंदनांना दूर करण्यासाठी पहिलं मंत्रतंत्र, दुसरं ध्यानाने, तीन प्रार्थनेने. आपण जे आता मनापासून इतरांसाठी, सोल फॅमिलीसाठी जी काही प्रार्थना करतोय सर्वांसाठी, ती प्रार्थनाच आहे ना. सर्वांना आपण प्रेम देतोय, प्रकाश देतोय, सर्वांचं कल्याण व्हावं यासाठी, त्यांचे प्रॉब्लेम दूर व्हावेत, समस्या दूर व्हाव्यात, ही सुद्धा प्रार्थनाच आहे ना. तर तीन प्रार्थने योग शक्तीच्या सहाय्याने सुद्धा हे ग्रहांचे परिणाम आपण कमी करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. म्हणजे खूपच एखाद्याचं पूर्वजन्मामध्ये कर्म त्याचं प्रबळ आहे, म्हणजे वाईट बरेच पाप झालेली आहेत, आणि त्यामुळे त्याचं ह्या जन्मामध्ये पत्रिका अधिकच बिघडलेली आहे. तर वरील ह्या गोष्टी काही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. आता हे पुढचं वाक्य सर्वांनी मनात कोरून ठेवण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. बघा, कळलं का काम मग तर मी आपलं आता कळलं कळलं का मी देणगी का द्यायला लावते? काम होत नसेल तर देणगी द्या. काही कार्यक्रमांना म्हणते एकदा सुद्धा देणगी नाही दिली तर देणगी देणाऱ्यांनाच काही कार्यक्रमांना का घेते? की तुमचं जर कर्म पुढे जायचं असेल तर दुसऱ्यांसाठी केलं पाहिजे. म्हणजे केलं. जे बघा स्वामींनी काय म्हटलंय, मंत्र तंत्र. तर मंत्र आपण बघितले, तंत्र आता हे शिवसरोदय शास्त्र म्हणजे तंत्रच आहे, लक्षात घ्या. आणि स्वामींनी हम्म, सांगितले कलियुगाला तंत्राने फरक पडतो. मग आपण आता हम्म, कलियुगात आहे. मंत्र कुठल्या युगात आहे? वाक्य काय आहे ते रुपाली मॅडम? द्वापार युगात, त्रेता युगात मंत्र आहे बहुतेक. ते बघा काय आहे, मला नाही लक्षात हम्म, राहत ते वाक्य. तर मंत्र कुठल्या युगात आहे? गेलं ते युग. तंत्र कलियुगासाठी दिले. शिवसरोदय शास्त्र हे तंत्र आहे, लक्षात घ्या. नाडीशास्त्र हे तंत्र आहे. आणि ह्यानी एक कर्म जातच जातं. तुम्ही ज्या वेळेला निश्चय करता शिवसरोदय शास्त्र शिकण्याचा, त्यावेळेलाही बऱ्याच साधकांमध्ये फरक पडलाय. दुसरं, तुम्ही जर नियम पाळले म्हणजे तंत्र पाळलं तर अजून पुढे जाणार आहे. म्हणजे शिकायचं नुसतं शिकायचं सोडून देऊन काय उपयोग नाही. ते वापरलं पाहिजे तंत्र नाड्यांचं, डावी कधी उजवी कधी. मग ते संकल्प प्रतिपदा का करायला लावते? नाडीवर का झोपायला लावते? त्यामुळे ते कर्म पुढे जातं. हे झालं मंत्रतंत्र. दुसरं स्वामीने दिले ध्यान. ध्यान तर आपण करतोच आहे. आणि तुम्ही म्हणताय मॅडम ध्यानाने होत कर्म पुढे जात नाही. आनापानसती ध्यानाचा व्हिडिओ सगळ्यांनी ऐका नीट. त्याच्यात हो, सगळं लिहिलंय मी, कर्म पुढे सरकू लागतात. ध्याना हा, आनापानसती ध्यानाचा जो व्हिडिओ आहे ना, तो डोळे उघडे ठेवून एकदा दोनदा ऐकला ना, की तुम्हाला ध्यानाचं सगळं सायन्सच समजेल त्याच्यात.
खूप कष्ट घेऊन मी तो व्हिडिओ केलाय. तर हे कर्म सुटतच जातात. ऍक्च्युअली ज्या वेळेला स्पंदनं होतात ध्यानामध्ये, ती स्पंदनं जी व्हायब्रेशन्स होतात, कोणी हलतं, मान फिरते, हे सगळं ध्यानामुळे होतं. ध्यानात नाही बसलं तर नाही होणार. ध्यानात बसल्यानंतर हे होतं, ती कर्म रिलीज होतात माहिती. जन्मानुजन्म जी साठलेली आहेत कर्म, ती सगळी रिलीज होतात. तुम्हाला स्पंदनं होऊ देत न होऊ देत आतमध्ये होतच असतात. कुंडलिनी ती उठतच असते. त्यामुळं ही कर्म ध्यानाने नष्टच होतात. आता तिसरं दिले प्रार्थना. तर प्रार्थनाचं पण तुम्हाला सांगते. प्रार्थना म्हणजे आपण अशी करतो, देवा मला सुखी ठेव, देवा मला बरं वाटू देत, देवा हे थोडंसं लोन सँक्शन होऊ देत. ही प्रार्थना खूप कमी फायदा देते. बायबलमध्ये मी वाचले प्रार्थना कशा करायच्या, आणि त्याचा रिसर्च सगळा मी स्टडी केलेला आहे. आणि तो सगळा उल्लेख मी आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये थोडासा रिसर्च घातलेला आहे. तर आपण जे अफर्मेशन्स करतोय, मला बरं वाटत आहे, माझं लोन सँक्शन झालंय, आता तुम्ही वाक्य काय करताय, त्या प्रार्थनेच्याही हायएस्ट स्टेप आहेत. प्रार्थनाच आहे त्याच्यात, पण झालेल्या ह्याच्यात आपण बघतो अशी प्रार्थना रिसर्चनी सिद्ध केलंय की लगेच वर्क होते. म्हणून आपण म्हणतो की माझं लोन सँक्शन झालंय, माझं कंबरदुखी थांबली. केवढे रिझल्ट आले 8 दिवसाच्यात, बघितलं? 3-4 दिवसात रिझल्ट आले. म्हणजे इथे प्रार्थना म्हणजे तुम्ही अफर्मेशन्स म्हणा. अफर्मेशन सुद्धा हे शास्त्रानुसार मी तुम्हाला सगळं वाक्य शिकवलेलं आहे. तर हे सुद्धा आपण करतोच आहोत. चौथं म्हटलेलं आहे हे योग. आणि योग पण आपण करतोच आहे. ओंकार ध्यान करतोय, योगासनं आहेत, सकाळचा क्लास. आणि योग म्हणजे शिव सर्वोदय शास्त्र. योग म्हणजे ऍक्च्युली योगाचा अर्थ म्हणजे मिलन. मिलन. आणि हे जे चक्राध्यान आहे ते सुद्धा योगच. महायोग येतो, तर चक्राध्यान म्हणजे महायोग आहे. हाय. योगाच्याही पुढच्या स्टेप्स आपण करतो. योगाचं तर काय ध्यान म्हणजे प्राणायाम, नियम प्राणायाम ह्याच्याही हायएस्ट स्टेप आपण करतो. चक्राध्यान म्हणजे महायोग करतो. तर या सगळ्या ह्यांनी आपण आपले कर्म बाजूला ठेवतो. हे चारही आपण टेक्निक वापरतोय विहंगममध्ये. आणि आता पुढचं स्वामी म्हणतात, पण जर कर्म खूप क्लिष्ट असेल, मागच्या जन्मीचे वाईट कर्म आहेत, खूप त्रास होत आहेत या जीवनाला, आपल्याला सारखे सारखे होत आहेत, तर ह्या चारही गोष्टींनी तुमचे कर्म रिलीज होणार नाही. तेव्हा कर्म केव्हा रिलीज होणार, तर मी आणि मी फक्त कर्म रिलीज करू शकतो, असं स्वामी म्हणतायत. तर त्यासाठी माझ्या अशा योग्यतेला पात्र होण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचं काही ना काही काम केलं पाहिजे, म्हणजेच परोपकार केला पाहिजे. म्हणजे हा परोपकार तर आपण आणतोच आहे ना. तुम्ही आता देणग्या देताय, तो परोपकार आहे. देणगी हा फायनान्शियली झालाय, तो एक वेगळा फायदा देतो. तुम्ही जर दुसऱ्यांना ध्यान घ्यायला लागला किंवा ध्यान करताय, कोऑर्डिनेशन करताय, त्याच्यातून अजून उत्तम तुमचे कर्म रिलीज होणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, ही जी संस्था आहे ती कुठली संस्था आहे? मोक्षाची संस्था देतीये, ध्यानधारणा करतीये, सगळ्यांना शिक्षण देतीये, ज्ञान देतीये. अशा ठिकाणी जर तुम्ही सेवा दिली तर ही सर्वोच्च सेवा असणार आहे ना, कुठल्याही सेवेपेक्षा. आणि तुम्ही जे दान देताय, भले ते अन्नदान असेल, अन्नदान कोणत्या ह्याला जाते त्याचा कधी विचार केलाय का? अन्नदान आपण कुठल्या सोलला देतोय? जे ध्यानी आहेत त्यांना. पिरामिडला येण्याचा प्रोग्राम काही सगळीकडे आपण विहंगम कम्युनिटी टाकतो काय प्रत्येक वेळेला? हे ऑब्झर्वेशन केलेत का तुम्ही? या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही योग साधक हे जे सगळं ध्यान धारणा यांना तुमच्या देणगीतनं ते अन्न जाते, म्हणजे किती पुण्य. ते देणगी जी आहे अन्नदानाची का होईना, ती सुद्धा किती योग्य स्थानी जाते हे तुम्ही बघा. तर या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे आणि यामुळं कर्म रिलीजच होणार आहे. आणि किंबहुना ही जी अशी लोक असतात माझ्यासारखी, की ध्येयाने पेटलीत दुसऱ्यांची सेवा, मग त्याच्यात आध्यात्मिक ज्ञानार्जन देणारी, तर ह्या लोकांचा कर्माचा बॅलन्सच सगळा बदलून जातो माहिती. कारण या कर्माने जे पदरात पडतं ना, ते खूप मागच्या जन्मीचे कर्म सगळी धुवून जातात. आणि हा सोल प्रोग्राम असतो, हे पण लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला हा. म्हणत असते, ध्यानातनं सोडवा तुम्हाला काय करायचंय. कारण तुमचा सोल काय कर्मनाश पाहू शकतोय, तुम्ही काय प्रोग्राम घेऊन आलाय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग आपण प्रत्येक वेळेला जीवनात आपले प्रोग्राम घेऊन आलेला असतो. कोणी आंधळा म्हणतो, मी ना आंधळा होईल आणि दुःख भोगेल आणि माझं कर्म पार करेल मागच्या जन्मीचं.
कोणी म्हणेल मी ना गरीबच राहतो आणि मागच्या जन्मीचं कर्म मी बॅलन्स करेल. तर कोणी म्हणतं मी दुसऱ्यांची सेवा करतो, एकदम जम्प स्टार्ट, माझे सगळे कर्म मी लगेच बॅलन्स करतो. असे हे कर्माचे प्रोग्रामच घेऊन आलेले असतात. आणि मग हे जे दुसऱ्यांच्या सेवेचे प्रोग्राम घेऊन आलेले असतात, त्यांचा हा ठरलेला असतो की मला या पद्धतीने पुढे जायचंय, या पद्धतीने माझा आत्मिक विकास, आध्यात्मिक विकास करायचा आणि मला प्रोग्रेसची जास्त स्टेप करायची. म्हणून हे सगळं सोलला माहिती असतं. सोलही हृदयात आहे, म्हणून त्या हृदयाला हात ठेवायचा, हृदय मेडिटेशनला, म्हणून त्या हृदयाची पॉवर वाढवायची आहे. इथे हृदय मेडिटेशनला सुद्धा कंटाळा येतोय लोकांना हात ठेवायला. मग सोलला जर हात नाही ठेवला आणि जर हे प्रार्थनेचं अफर्मेशनचं वाक्य नाही म्हटलं, तर कसं तुम्ही कर्माला जोडणार आहात आणि तुमच्या प्रोग्रामला जोडणार आहात? हे प्रश्न विचारा स्वतःला. तर खूप महत्वाचं आहे जे काही सांगते ते. ह्याला दुर्लक्ष करू नका. 31 डिसेंबर पर्यंत ते करायचे म्हणजे करायचेच, बाकी सगळं बाजूला ठेवायचं. काम, इकडं जाणं तिकडं जाणं, हे खरेदी करणं, ह्यांच्या लग्नाला जायचंय, ह्याच्या वाढदिवसाला जायचंय, बंद करा. 31 डिसेंबर पर्यंत हे सगळं महत्वाचं आहे. नाही तर पुढचा जो फास्ट वादळासारख्या स्पीडनी आपण जाणार आहे ना, ते कॅच काय होणार नाही. मी कोणासाठी थांबणार नाही आता. आणि मी काही सिलेक्टेडच लोक घेणार आहे हे सगळं केलेले. किती जणांच्या नोट्स आल्या, किती जणांची सारांश लेखन आले, किती जणांनी त्या जर्नलला लिहिलंय. स्वतःला प्रश्न विचारा. तर हे आता ही शेवटची वॉर्निंग आहे. 15 तारखेला दत्त हे आहे, जयंती आहे. जाल तुम्ही देवळांमध्ये, पूर्ण दिवस दत्त जयंतीला घालाल, पण इथे हृदय ध्यान करणार नाही, संकल्प पेरणार नाही आणि हे करणार नाही. हे आता अनालिसिस करायला शिका तुम्ही. मला काय करायचंय? मला पोथी वाचायला बसायचंय का मला व्हिज्युअलायझेशन करायचंय? मला पोथी वाचायला बसायचंय का मला दुसऱ्यांची सेवा करायला जायचंय? पोथी ही सेवा आहे, पण त्यापेक्षा चांगल्या सेवा निवडा. हा मॅडम, द्या पुढे. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात पातप्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम, करुणा त्यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. योग्य वेळ होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते वर्धित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. भक्तांची तीव्रता श्रीपद प्रभूंना हलवून सोडते. तीव्रता म्हणजे काय? कष्टच ना, सातत्य. सातत्याने सातत्य. प्रयत्न करणे हे त्यांना हलवून सोडते. तीव्रता हा शब्द महत्वाचा आहे. आता आता कुठला पॅरेग्राफ येणार आहात? आता मॅडम असे प्रभूंचे बहुचमत्कारी होते हे घेणार 182 पानावर. थांबा, 180 पानावर मी एक अजून वाक्य कोण केले ते वाचते. हम्म. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले, हा, मी नाडी पण चालत केलंय. नव्हती. बघा पण बघा त्याला हे आता पूर्ण चमत्कार पूर्ण किती पान मोठा. वाचायला लागेल. बघा मी बोलले तेच आहे इथे. हम्म. हे बघा काय आहे, मी पण मॅडम माझ्या दृष्टीने ऐका ना. अंडरलाईन केलंय. अहो काय मला तर आता हे मी परवा केलंय, परवा वाचून पुन्हा केलं. मॅडमनी काल घेतलं नाही, आता मी हृदय ध्यानाचं बोलले. इथे बघा काय म्हणतात स्वामी. मी माझ्या नाडी तेच वाक्य आलंय. स्पंदनाला पाहिले, नाडी चालत नव्हती, एवढंच अंडरलाईन मी केलंय. पण त्याच्या पुढे हा. काय बघा, हृदयावर हात ठेवून पाहिले तरी सुद्धा ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला, माझ्या चेहऱ्यावर जीवन कळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत आरशात पाहिले, तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. आणि हे काय आहे? स्वयंभू दत्तात्रयांच्या देवळातील पुजारी, त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. म्हणजे हे मेलेले आहेत बर का. त्यांनी हम्म. त्याचं सूक्ष्म शेवटची अवस्था आहे, शरीर, मृतावस्था आहे त्यांची. हा, नाडी स्पंदन, हृदय आणि हे सगळं. हम्म. हम्म. म्हणजे त्यांना पण
इथे काय म्हणायचे मला नाही माहिती, मी नीट नाही वाचलं. ठीक आहे, घ्या पुढे मॅडम. हा, हेच पान का अजून पुढे घेऊ? घ्या तुम्ही, काय तुम्हाला काय वाटतं ते घ्या. ठीक आहे, तर हे पान आपण वाचूया. हं. मी चला गुरुदत्त आता भट्ट, 2च पान आहेत, अज्ञानी. घ्या काय घ्यायचंय ते. हं. ओके. मी गुरुदत्त भट्ट, अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभूच आहे. मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरम मधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतःवाणी स्पष्ट झाली. अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झालेत? तू भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस. पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का? माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार, त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेल, अशी त्यांनी स्वतःची ज्याला पत्रिका केली होती, त्याला त्यांच्या पत्रिकेत असं आलं होतं की ते शरीराचा ज्या दिवशी त्याग करतील त्या दिवशी पादगया क्षेत्री दत्तप्रभूंच्या सन्मुख असेल. पादगया हे क्षेत्र पिठिकापुरम मधील एक जवळच मंदिर आहे. गयासुराचा व ती गयासुराच्या शरीरावर देवदेवता यज्ञ करत असतात. काही नाही याच्यात, चला पुढे. इथे फक्त एक लक्षात ठेवा, हृदयावर आपण मी आता जे हात ठेवायचं बोलले ना, ऍक्च्युली हृदयाची स्पंदनं ही आत्मेची स्पंदनं असतात, लक्षात घ्या. आत्मा तिथेच आहे, डावीकडेच आहे, हृदयाच्या डाव्या बाजूला आहे. त्यामुळे तो हात ठेवला हो की मॅडम, आपण, तो मी हात पण ठेवला असं की, वाचण्यात आलं माझ्या हा, तो की हात ठेवला. ऍक्च्युली हे किती किती सांगायचं आणि काय काय सांगायचं असं होतं. हम्म, तर हे हात ठेवला ना की आपण आत्म्याला जोडलं जातो. आणि तो जो स्पंदनांचा आवाज जो असतो ना, तो पण साऊंड वेव्हच आहे. म्हणजे जसं आपण ओंकार म्हणतो, ओंकार हा ध्वनीतून निर्माण झाला, तसा आपला आत्मा सुद्धा ध्वनीतूनच प्रवेश करतो गर्भामध्ये आणि तिथे हृदयाच्या ठिकाणी जाऊन बसतो. तो सहस्रारातून जातो. म्हणून तर टाळू भरावी हा लागते मुलांची. हा काल एका हम्म, मॅडमना मी 1 तास काउन्सिलिंग करत होते, नवीन. काल 2 नवीन झाल्या, 1 1 तास केलं. तर त्यांची छोटी मुलं आहेत म्हणून ध्यान करत नाही म्हटल्या. मी म्हटलं, हो तुम्ही जर 1 दीड वर्षाच्या बाळाला घेऊन बसलात तर किती त्यांचं कल्याण होईल. कारण टाळू बघा भरत नाही 1 दीड 2 वर्ष. म्हणजे या टाळूतून तो आत्मा आलेला असतो खाली, त्याला कनेक्ट असतो. मग टाळू भरत नाही याचा अर्थ काय? तो जीव आहे, जो बाळ आहे, तो मागच्या सगळ्या जन्मांना कनेक्टेड असतो ना. अशा वेळेला जर तुम्ही ध्यान केलं मांडीवर घेऊन त्याला, तर केवढं त्याचं पुढे शिफ्ट होणार आहे कार्मिक लेवलवर. म्हणून मी सांगते की नवीन प्रेग्नंट बायकांनी देवी ध्यान करा. बाळ असलेल्या आयांनी, आज्यांनी आपल्या नातवंडांना मांडीवर घेऊन बसा. तर हे हृदयाचं पण तेच आहे, हृदयाला हात लावून तेच करतोय आपण. पण काही लोक मग टाळतायत ते हृदयाला हात लावणं. मी ज्या वेळेला ध्यानातून सांगते पिरॅमिडमध्ये हृदयाला हात लावा, त्यासाठी ते कारण असतं की आत्म्याला हात लावा. मग काय येतंय बघा, वर्ण शिखरातून पिरॅमिडच्या, तुमचा आत्मा आणि वरचं कनेक्शन करा. तर हे महत्वाचं आहे. हा मॅडम, आता काय घेताय? हा, पुढचं पुढचा एक चांगला पॅरेग्राफ आहे, हा घ्या. 183. हं, तर त्याचं सुरुवातीचं एक वाचते मी. श्रीपाद हं, प्रभू बहुचमत्कारिक होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्यलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघींना या गोष्टीचा विसर पडला. महालय अमावस्येचा मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनाचार्युलींच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले, आजोबा, वाग्दान करू नये.
केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू दोघांनीही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी द्यायची, विस्मृती कशी घालवायची, या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानव मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपला मात्या पित्याकडून नुसते शरीरच नाही, तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्वप्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकालाच असते. गृहस्थाश्रम सोडून आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एका काळात बापनाचार्युलूंच्या वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे ते मला विचारू नका, कारण कर्मस्वरूप फार संदिग्धमय असते, सूक्ष्ममय असते. काही काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. महालय कर्माचा इथं पितृपंधरवड्यामध्ये आपण जे कर्म पितरांसाठी जे काही करतो ते फार महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते. यावर मी शंकर भट्ट म्हणाले, वागदान म्हणजे अरे काय मॅडम? गुरुदत्ता. वागदान म्हणजे काय? नाही, मलाही त्याचं डिटेल नाही समजला. बरं ठीक आहे. मॅडम, वागदान. हा वागदान म्हणजे एक वाकाचं हे असतं जे करंगळीमध्ये घालून ते पिंडदान करताना ते हा घालतात त्याला ते करंगळी. हे म्हणतात. वाक म्हणतात ते. नाही नाही, आम्ही काय म्हणतो ते, नाही नाही, बोटात हे ते घालतो, वेगळं तर्पण असते. तर्पण अंगठी करताना. घालतात. तर्पण म्हण. नाही पण ते तर ते काय म्हणतो, वाकाच्या जे वृक्षाचं घालतो त्याला काय आहे? वाकाचं तर पर्पल. दर्भ म्हणतात मॅडम. हा गर्भ गर्भ. दर्भाची दर्भ अंगठी दर्भ घालतात. गर्भाची दर्भ अंगठी. दर्भ हा, पण हा इथे मला काय दर्भ. दर्भ दर्भ सांगायचंय, दर्भ. इथे मला सांगायचंय बघा, हे जे महालय सांगितलंय किंवा पितृपक्षातलं कार्य सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे. कोणा ना कोणीतरी रूपाने येऊन तो आत्मा खातो आणि तुमच्या वंशातल्या यायला पुढं नेतो. हे मी पण बिलीव्ह करते. पितृपक्षातलं जे काय आपण करतो ते ते महत्वाचं आहे. अजून दुसरं महत्वाचा मेसेज म्हणजे आपण व्हिज्युअलायझेशन म्हणजे जे बघतो ते पूर्ण केलं पाहिजे नाही. कारण जसं नवस बोलल्यावर आपल्याला नवस फेडला नाही तर शिक्षा होणार आहे. तसंच तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन मध्ये बघता आणि ते जर केलं नाही, ते खाल्लं नाही, ते पिल्लं नाही, तशी पार्टी नाही दिली, तर ते पण बॅलन्स राहणार आहे. त्यामुळे ते पूर्ण करायचे आणि तेच जिलबी बघितली तर जिलबीच द्यायची आहे, लक्षात घ्या. त्याला गुलाबजाम नाही आणायचा, तंतोतंत पाळायचे. बरोबर. हम्म, हे लक्षात ठेवा. हा मॅडम पुढे. यावर मी शंकर भट्ट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग. श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले, भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ, मानसिक दशा, तसेच योग काळ आणि योग देश यांचे 6 ते 10 वर्षापर्यंतचे वय असते. तो नेहमी 16 वर्षाच्या किशोरावस्थेतील मुलासारखा निरंतर विद्या आश्रमात असतो. त्याचा भौतिक काल 60 वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 20 वर्षे निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला
60 वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ 20 वर्षे असतो. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 60 वर्षे आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही, तर तो वेगवेगळा असू शकतो. तर हे जरा थोडंसं वेगळं वाटलं जरा मॅडम. नाही, जाऊ काही दे. वेगळं आहे का याच्यामध्ये? काही नाही. देह एक क्षेत्र आहे, त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही. शेवटचं वाचा आणि मग बस करा. 184 पान. हा, पहिल्यापासून वाचू ना. हा, देह एक क्षेत्र आहे, त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फळ मिळणार नाही. हा. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याचे दुःख प्राप्त होते, हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपल्या देशात कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पीठिकापुरममध्ये नरसिंहवर्माच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला. मी सृष्टीस्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे, असे तो असंबद्ध बोलू लागला. नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्यास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंहवर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. त्यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टीस्थिती लय याचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्या दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाळ कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योगकर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली. हे श्रीपादांनी योग काळ पण तिथं आणला, योग देश पण निर्माण केला आणि योग कर्माच्या योगाने त्या वाळलेल्या काडीचे दहन करून शिवय्याची ब्रह्मराक्षस तत्वातून सुटका केली. अरे शंकर भट्टा, पीठिकापूर क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू पुरगुंडीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पांचे ग्रहांचे फलित ठरविले जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फलाने निर्धार केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योग काळ पाहून, योग देश पाहून त्यांचा निर्णय होतो. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना
ते आत्ताच घडवू शकतात. म्हणून ते योग काळ तेच ठरवतात. दूर घटणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात. म्हणून योग दशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात. संघटना सर्व देशकालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मरणयोग होता, परंतु मी या नारळाचे तुकडे करून तो टाळला. सायंसंध्येची वेळ झाली. श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरगुटी सोडून आम्ही कृष्णकथावल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो. असा हा अध्याय 22वा संपलेला आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. चला, खूप खूप फ्लिकरिंग सुरू धन्यवाद झालेलं सर्वांचे. आहे. मी बंद करते, फ्लिकर होत आहे.